त्यांच्या कुटुंबियांच्या पण सांत्वनापर भेट घेणार. खरं तर कैलासवासी कैलास नांगरे यांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुळामध्ये मी गेल्या महिन्यामध्ये ज्या वेळेला बुलढाणा दौऱ्यावर आलो होतो त्यावेळेला त्यांनी आंदोलन त्यावेळेला त्यांचं चालू होतं. ते मला भेटले त्यावेळेला त्यांनी मला तो जो तलावाच्या एकूण दुरुस्तीच्या संदर्भात मागणी केली होती त्या दुरुस्तीला सुद्धा मी ताबडतोब 1,95,00,000 DPDC मधून आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्या कामाची प्रशासकीय मंजुरी सुद्धा त्या ठिकाणी होऊन टेंडर प्रोसेस सुद्धा त्याची त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु दुर्दैवानं म्हणजे त्यांनी हा निर्णय घेतला ही खरोखर अतिशय दुःखद बाब आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं. त्यांची दुसरी मागणी होती की खडकपूर्णा प्रकल्पामधून उर्वरित 14 गावांना शेतीला पाणी मिळावं. या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी दुर्दैवी मी मुंबईमध्ये या विभागाचे चीफ इंजिनियर, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्या विभागाचे आमदार मनोज कायंदे साहेब यांच्या समवेत मुंबईमध्ये मी बैठक घेतली. या बैठकीमध्ये खडकपूर्णा प्रकल्पातलं पाणी या 14 गावांची जी मागणी आहे त्या गावांना कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भामध्ये चर्चा आमची झाली. त्या पद्धतीनं मी संबंधित विभागाला सूचना केली. तशा पद्धतीचं पत्र मी या विभागाचे सन्माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना मी समक्ष पत्र दिलं. त्यांना या 14 गावांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता आणि त्याची गंभीरता याची मी जाणीव त्यांना करून दिलेली आहे. त्यांनीही मी पत्र दिल्यानंतर या संदर्भात सकारात्मक त्या ठिकाणी म्हणजे माझ्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः पत्र देऊन त्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन त्यांचाही या पत्रावर सकारात्मक रिमार्क घेतलेला आहे. आणि या प्रकल्पाच्या संदर्भात आजही मी थोडीशी आढावा बैठक घेतलेली आहे की कशा पद्धतीनं या 14 गावांना पाणी देता येईल. मुळामध्ये खडकपूर्णा प्रकल्प हा मुळातच तुटीच्या पाण्याचा प्रकल्प आहे. म्हणजे प्रकल्पाची कॅपॅसिटी जेवढी आहे मुळामध्ये तेवढं पाणी पावसाळ्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये म्हणजे तो प्रकल्प 100% भरत नाही अशा पद्धतीची माहिती मला संबंधित विभागानं दिलेली आहे. तरी सुद्धा आपण या 14 गावांकरता काय करता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांना पाणी देता येईल या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे. कर्जमाफी होणार नाही ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी. नाही, मुळामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा की जे वित्तमंत्री आहे त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की सध्या कर्जमाफी होणार नाही. याचा अर्थ कर्जमाफी होणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही. फक्त सध्या करता येणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे. परंतु याला चुकीचा अर्थ काही मंडळी लावतात असं काही नाही. थोडंसं आता लाडक्या बहिणींना जवळपास 40-44 हजार कोटी रुपये वर्षाला त्या ठिकाणी तरतूद करावी लागती. अन्य काही योजना आहेत म्हणजे 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत आपण वीज देतोय किंवा अन्य काही योजना आहेत. या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. आणि ज्या वेळेला विभागाला वाटेल सरकारला वाटेल त्यावेळेला निश्चितपणानं कर्जमाफी होईल. परंतु ती सद्य परिस्थिती म्हणजे सद्य परिस्थितीत नाही परंतु भविष्यामध्ये होऊ शकते.